श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आईची ओटी अधिक महिन्यामध्ये कशी भरायची हे आपण पाहणार आहोत. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असते, त्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाहीत. पण आज आपण योग्य रीतीने उपासना, दान, परंपरा पाळल्या तर त्याचा फायदा नक्कीच आयुष्यात दिसून येतो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी सर्वात मोठी इच्छा पूर्ण हो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मित्रांनो, 2026 या वर्षामध्ये विशेष असा अधिक महिना आलेला आहे, ज्याला आपण धोंडा महिना किंवा पुरुषोत्तम महिना असंही म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी, प्रत्येक सण याला विशेष असं वेगळं महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्यामुळे अधिक मास हा खूपच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हा अधिक महिना दरवर्षी येत नाही, साधारणपणे दर 3 वर्षांनी येतो. म्हणजे आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहांवर आधारित असतं. चंद्रवर्ष हे 354 दिवसांचं असतं, तर सूर्यवर्ष हे 365 दिवसांचं असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. तोच हा अधिक मास. म्हणजे ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात. त्यामुळे हा महिना विशेष असा वेगळा मानला जातो, म्हणजे अधिक मास. तसेच 2026मध्ये हा महिना असल्यामुळे 17 मे ते 15 जूनपर्यंत असणार आहे. या पूर्ण कालावधीमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे अधिक महिन्याला धोंड महिना किंवा मग दगड म्हणजे धोंड असं पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं. म्हणून या महिन्यामध्ये शुभ कार्य केली जात नव्हती, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्री हरिविष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व खूप वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त श्रीहरी भगवान विष्णूंची उपासना आणि धार्मिक कार्य केल्यास त्यांचे फळ अनेक पटीने मिळतं, असं शास्त्र सांगतं. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी असते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं खूप लाभदायक मानलं जातं. तसेच श्री हरिविष्णू सहस्रनामाचे पठण, भगवद्गीतेचे वाचन किंवा रामायण वाचन करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. तर रोज सकाळी संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा, मनापासून प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दान धर्माला खूप महत्त्व दिलं आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचे दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यामध्ये गरजू लोकांना मदत करतात, दान करतात, अन्नदान करतात, जे खूप चांगलं मानलं जातं. या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणे किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करणं देखील शुभ मानलं जातं. तसंच या काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम जास्त प्रभावी असतो. पण मंडळी, हा महिना जितका पवित्र आहे तितक्याच गोष्टींसाठी नियमबद्ध देखील आहे. म्हणजे या महिन्यामध्ये काही कामं अशी जी आहेत ती टाळायची असतात, कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातीसाठी नक्कीच नाही. जसं की या महिन्यात विवाह करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश, भूमिपूजन यासारखी शुभ कार्य टाळली जातात. असं सांगितलं जातं की हा महिना निष्क्रिय नसून आध्यात्मिक कार्यासाठी राखीव मानला जातो. आता या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे जी अनेक घरामध्ये पाळली जाते, ती म्हणजे आईची ओटी भरणे. अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी, त्यामागचं खरं कारण काय आहे, की ओटी नक्की कशासाठी भरायची असते, नेमकी कशी भरायची असते, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंडळी, अधिक महिन्यात जी सर्वात महत्त्वाची आणि भावपूर्ण परंपरा सांगितली जाते ती म्हणजे आईची ओटी भरणे. फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्या मागे खूप मोठे धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलेले आहे. आपल्या आयुष्यामध्ये आईचे स्थान किती मोठं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्यावर संस्कार, प्रेम आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे आई.
पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करायचे असतात. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या महिन्यात आईला दिलेलं दान, सेवा, सन्मान हा थेट भगवानापर्यंत पोहोचतो. आईची ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आईला दीर्घायुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो, पुढील जन्मातही आपल्याला हीच आई मिळो अशी मनापासून प्रार्थना करणे. ही भावना जितकी शुद्ध तितकीच त्याचं फळही मोठं मिळतं. आता अनेक महिलांना प्रश्न पडतो की आईची ओटी कोण भरू शकते? तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. विवाहित मुलगी असो किंवा अविवाहित मुलगी, दोघींनाही अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. यात कोणताही भेदभाव नाही. मुख्य गोष्ट म्हणजे भावना. कोणत्याही दिवशी आईची ओटी तुम्ही भरू शकता, पण शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी ओटी भरणे अधिक शुभ मानले जाते, कारण हे वार देवीच्या पूजनासाठी देखील विशेष मानले जातात आणि आपली आई आपल्यासाठी देवीसारखीच असते. या दिवशी शक्य नसेल तर आठवड्यातील कोणत्याही दिवस निवडून तुम्ही आईची ओटी भरू शकता. यासाठी भावना महत्त्वाची आहे. ओटी भरणाऱ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेऊया. पारंपरिक पद्धतीने आईची ओटी भरावी, त्यासाठी तांदूळ, खण, ब्लाऊज पीस, नारळ, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू जसे की हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा अशा गोष्टी घेतल्या जातात. यासोबतच काही गोड पदार्थ देखील केले जातात. खास करून अनारसे यांना खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावेत. अन्य गोड पदार्थ देखील चालतात, पण अनारसे ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुलीने आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसे की साडी घेणे देखील खूप शुभ मानले जाते. हे वस्त्र आईला देताना तिचा सन्मान केला जातो. आईची ओटी भरण्याची देखील साधी आणि भावपूर्ण पद्धत आहे. आईला पाठावर बसवायचं, तिला हळदी कुंकू लावायचा आणि मग तिच्यात साडीच्या पदरात तांदूळ, नारळ आणि इतर वस्तू ठेवून तिची ओटी भरायची. आईला मनोभावे नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी, सुखासाठी प्रार्थना करायची. ही महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. आईची ओटी भरताना 33 संख्येला खूप महत्त्व दिलं आहे. म्हणून 33 रुपये, 33 अनारसे, 33 फळे आईला द्यावीत. ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जाते. आता या सगळ्यात एक खास गोष्ट म्हणजे अनेक जण विसरतात, ती म्हणजे आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणे. अधिक महिन्यात आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर बांगड्या घेणे शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्या भरण्यासाठी पैसे देणे देखील योग्य मानले जाते. ही परंपरा फक्त एक रिवाज नाही, तर आईच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धीसाठी खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या पूजांमध्ये, व्रतांमध्ये वेळ आणि पैसा खर्च करतो, पण घरातल्या आईसाठी छोटीशी गोष्ट करणे विसरून जातो. म्हणून ही गोष्ट आठवण करून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा मनात येतो की कोणाला जर आईच नसेल तर काय करावे? बघा, जिथे आई नसते तिथे भावना थांबत नाही. अशा वेळी निराश होण्याची गरज नाही. तुम्ही सासूबाईंना आई समान मानून त्यांची ओटी भरू शकता. जर सासूबाई नसतील तर त्यांच्याकडे जाणं शक्य नसेल किंवा घरातील इतर वडीलधारी स्त्री जसे की मावशी, आत्या, मोठी बहीण यांना मान देऊन त्यांची ओटी भरू शकता. जसे की जाऊबाईची ओटी भरून हा विधी पूर्ण करता येतो. किंवा दुसरा एक अत्यंत पुण्यकारक मार्ग म्हणजे एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई मानून तिची ओटी भरणे. यामुळे तुम्हाला तिथे आशीर्वादही मिळतात आणि ही सेवा थेट देवापर्यंत देखील पोहोचते. असं मानलं जातं की वस्तू महत्त्वाची नसून तुमच्या भावना, आईबद्दलचं प्रेम, कृतज्ञता, आदर हे सर्व काही महत्त्वाचं आहे. ही छोटीशी सेवा अत्यंत मोठं पुण्याचं काम ठरतं. मंडळी, अधिक महिन्यामध्ये स्त्रियांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे जोडवी बदलणे किंवा नवीन जोडवी घेणे. ही परंपरा केवळ अलंकाराशी संबंधित नाही, तर तिच्या मागे धार्मिक आणि ऊर्जेचा संबंध सांगितला जातो. आपल्या परंपरेनुसार पायात घातले जाणारी जोडवी ही सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी जोडवी त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी, सुख समृद्धीशी जोडलेली असतात.
असं सांगितलं जातं की पायाच्या बोटात जोडवी घातल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते, तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये स्थिरता आणि संवाद टिकून राहतो. यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाटते, नकारात्मक ऊर्जा दूर राहते अशी श्रद्धा आहे. अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलली पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये भर टाकली पाहिजे. नवीन जोडवी घेणे शुभ मानले जाते. हा महिना शुद्धीकरण, नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करणे यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून जोडवी घेताना किंवा बदलताना ती कधीही सोन्याची जोडवी घेऊ नका. जर तुमच्याकडे क्षमता असली तरीही पायात सोनं घालणं शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. कारण सोनं हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. लक्ष्मीचं स्थान उंच मानलं जातं. पायात सोनं घालणं म्हणजे त्या देवतेचा अपमान मानला जातो. म्हणून नेहमी जोडवी चांदीचीच असावीत. शरीरातील ऊर्जा यामुळे नियंत्रित राहते, मन शांत राहतं आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वाहते, असा पारंपरिक जोडव्याबद्दलचं मत आहे. तर नवीनच जोडवी घेण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी जोडवी घ्यावी किंवा बदलावी. आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे आईकडून जोडवी करून घेणे. जसं मुलगी अधिक महिन्यात आईची ओटी भरते, तसेच आईने आपल्या मुलीला नवीन जोडवी देणे शुभ मानले जाते. आई मुलीच्या नात्यातील प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह व्यक्त होतो. जर आईला शक्य असेल तर तिच्याकडून जोडवी घेणे उत्तम, पण जर काही कारणाने ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी घेऊ शकता. मुख्य म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता या अधिक महिन्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, कारण हा महिना मुख्यतः साधना, संयम आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. या काळात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यासारखी नवीन शुभ कार्य करता येत नाहीत. हा महिना नवीन सुरुवातीसाठी नसून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. या महिन्यात शक्यतो मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि शिळं अन्न टाळावं. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्यावा. जेवणाचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो, विचारांवर होत असतो. वाणीवर नियंत्रण ठेवणे देखील खूप महत्त्वाचं असतं बरं का. या काळामध्ये कोणाशी वाद घालू नका, खोटं बोलू नका, अपशब्द वापरू नका. शांत, संयमी आणि मधुर भाषी बना, हे आवश्यक आहे. या महिन्यात तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे, कारण भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीपाशी दिवा लावावा, तिला रोज पाणी घालावं, नमस्कार करावा. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालणं चुकीचं आहे असं म्हटलं जातं, कारण त्या दिवशी तिचा निर्जल उपवास असतो. या महिन्यात दररोज सकाळी संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्रीहरी भगवान विष्णूंचा सहस्रनामाचं पाठ करावं. नंतर भगवद्गीतेचं वाचन करावं. भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करणं, शक्य असेल तर अभिषेक करणं या गोष्टी खूप शुभ मानल्या जातात. अधिक महिना हा केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आपलं मन, शरीर आणि विचार शुद्ध करण्यासाठी आहे. या काळात केलेली प्रत्येक कृती आपल्याला आतून मजबूत बनवते. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर या अधिक महिन्याचं पूर्ण फळ कसं मिळवायचं, हे शेवटी कोणत्या गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या हे समजून घेऊया. बघा मंडळी, अधिक महिना हा परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या महिन्याचं खरं फळ मिळतं ते म्हणजे आपण काय विचार करतो, आपलं बोलणं, वागणं याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. अनेक लोक 2-4 दिवस जप करतात, पूजा करतात आणि मग थांबतात. अधिक महिन्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ तरी मनापासून दिला पाहिजे. श्री हरी विष्णूंची सेवा करताना मन शांत, स्वच्छ आणि सकारात्मक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त बाहेरून पूजा करून उपयोग नाही, मनाची शुद्धी देखील तेवढीच महत्त्वाची आहे, तरच त्याचं फळ मिळतं. आपण शक्य तेवढा वेळ देवाच्या नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न करावा. रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करावं. घरात सकारात्मक वातावरण ठेवावं. वादविवाद टाळावा. शांतता ठेवावी. देवाचे वास्तव्य आपल्या घरामध्ये असतं असं मानलं जातं. या महिन्यात दान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पण दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दान कधीही दिखावा म्हणून करू नका. मनापासून निस्वार्थ भावनेने केलेले दान
खरंच त्यामुळे पुण्य मिळतं. तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा, वस्त्रदान करा किंवा कमीत कमी 33 वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा. ही संख्या अधिक महिन्यात विशेष मानली जाते. या महिन्यात दीपदान देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. संध्याकाळी तुळशीजवळ, देवाजवळ दिवा लावा, तुपाचा दिवा लावा. हा छोटासा उपाय देखील घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. एक गोष्ट अनेक लोक विचारतात, या सगळ्या गोष्टी केल्यावर आपल्याला काय फायदा होतो? तर बघा, अधिक महिन्यात केलेली सेवा, जप, दान आणि परंपरा यामुळे मन शांत होतं, नकारात्मक विचार थांबतात, कमी होतात, घरात आनंदाचं वातावरण तयार होतं आणि हळूहळू आयुष्यात देखील सकारात्मक बदल दिसू लागतात. काही गोष्टी लगेच दिसत नाहीत, पण बघा, यातून आपल्याला अनुभवतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. विशेष करून आई, मोठं काहीच नसतं, तिच्या आनंदात आपलं सुख दडलेलं असतं. ही जाणीव या महिन्यात अधिक ठळकपणे होते. तसेच जोडवी बदलणे, सात्विक जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर हा महिना तुमच्यासाठी खरोखरच फलदायी ठरतो. म्हणून या अधिक महिन्याला साधा महिना समजू नका. हा महिना म्हणजे एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची, नातेसंबंध मजबूत करण्याची ही संधी असते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.